आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर $1.30 खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च $1.09 होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबियो यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 मध्ये सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी
पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. काँगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वे ग्रँड स्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्सेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्झ बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 वाजता मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आत्तापर्यंत 14 गुण मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनौमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनौ सुपर जायंट्स संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष्य सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिश कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत TK विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा, पपई, केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्या आधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.